नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, अखेर खरीप हंगाम 2025 चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रतीक्षेनंतर हा खरीप हंगाम 2025 चा किमान 17,500 रुपये जो सरकारने पीक विमा मंजूर केला होता, तर त्याच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे। आता हे वितरण कोणत्या शेतकऱ्यांना मिळत आहे, हे पैसे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत, हा पीक विमा कोणत्या जिल्ह्यात जमा होत आहे, कोणत्या पिकासाठी जमा होत आहे, हेक्टरी किती रुपये जमा होत आहे, ह्या सगळे प्रश्न शेतकऱ्यांना पडलेले आहेत। आणि या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण 27 जिल्ह्याची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। बांधवांना एक विनंती आहे, तुमच्या जिल्ह्याची माहिती पाहण्याकरिता हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावाच लागेल, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला पुरेपूर मिळेल। तर मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यासाठी सर्वाधिक निधी राज्य सरकार असेल किंवा विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर केलेला आहे। जे काही कापणी प्रयोग झाले, कापणी प्रयोगांती नांदेड जिल्ह्यातील सर्वात जास्त नुकसान हे आढळून आले। नांदेड जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2025 च्या पीक विम्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये तब्बल 813 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। आणि या नांदेड जिल्ह्यामधल्या 16 तालुक्यातल्या 93 महसूल मंडळामध्ये सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, ज्वारी, बाजरी, मक्का, कांदा या सर्व पिकाचा पीक विमा 813 कोटी रुपयाचा मंजूर केलेला आहे। हा पहिला टप्पा आहे। आणि कपाशी आणि तूर या दोन पिकांचं कॅल्क्युलेशन बाकी आहे। या दोन पिकाचा पीक विमा मे महिन्यामध्ये कॅल्क्युलेशन करून हा वाटप होईल, अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे। परंतु सध्या 813 कोटी रुपये सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, मक्का, कांदा या सर्व पिकासाठी मंजूर केलेले आहेत। आता मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा। हिंगोली जिल्ह्यामध्ये 5 तालुके आहेत। 5 तालुक्यामध्ये 30 महसूल मंडळांचा समावेश आहे। आणि या 5 तालुक्यातल्या 30 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यापोटी 98 कोटी 95 लाख रुपयाचा पीक विमा मंजूर केलेला आहे। आता हे झाला दुसरा जिल्हा। तिसरा जिल्हा आहे परभणी जिल्हा। मित्रांनो, परभणी जिल्ह्यामध्ये 9 तालुक्यातल्या एकूण 52 महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम 2025 च्या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 63 कोटी 78 लाख रुपयाचा पीक विमा मंजूर केलेला आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो चौथा जिल्हा जालना जिल्हा। आता जालना जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कॅल्क्युलेशन खूप कमी शेतकऱ्यांचा झालेला आहे, परंतु दुसरा टप्पा खूप मोठा येणार आहे। परंतु पहिला टप्पा जालना जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या एकूण 42 महसूल मंडळामध्ये फक्त 2 कोटी 9 लाख रुपये मंजूर केलेले आहेत। हा पहिला टप्पा आहे, पण दुसरा टप्पा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। पहिला टप्पा कमी मंजूर केलाय। त्यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा। मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या एकूण 90 महसूल मंडळापैकी 78 महसूल मंडळामध्ये किमान हेक्टरी 22,500 रुपयापेक्षा जास्तच पीक विमा मिळणार आहे। परंतु पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 25 लाख रुपये मंजूर केलेत, परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये मोठी रक्कम ही मंजूर होणार आहे, तर ती पुढच्या आठवड्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे। त्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये 31 कोटीचा पीक विमा मंजूर केलाय आणि हा वाटप सुद्धा सुरू झालेला आहे। मागच्या 2 दिवसापासून वाटप सुरू झालंय आणि पुढच्या 2-3 दिवसामध्ये पूर्णपणे वाटप होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी विभागाने दिलेली आहे। त्यानंतर वर्धा जिल्हा आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये 9 कोटी 61 लाख रुपयाचा पीक विमा मंजूर केलेला आहे। कारण की वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि वर्धा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यापोटी हा पीक विमा मंजूर केलेला आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्हा। आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण 87 महसुली मंडळांचा समावेश आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 5 कोटी 64 लाख रुपये मंजूर केले, ज्याच्यामध्ये सोयाबीन असेल, मूग असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मक्का असेल किंवा कांदा असेल या सर्व पिकाचा पीक विमा मंजूर केलेला आहे। त्यानंतर आपण पाहूयात सोलापूर जिल्हा। सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर पाहायला गेलं तर तुरीचा पीक विमा मंजूर केलेला आहे। तुरीचा पीक विमा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे। तूर असेल, मूग असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मक्का असेल, कांदा असेल किंवा सोयाबीन असेल या सर्व पिकाचा पीक विमा मंजूर केलेला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या एकूण 80 मंडळामध्ये 6 कोटी 84 लाख रुपयाचा पीक विमा कंपनीने मंजूर केलेला आहे। त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, मक्का, कांदा या सर्व पिकाचा पीक विमा मंजूर केलेला आहे। एकूण 118 कोटी 35 लाख रुपयाचा पीक विमा या जिल्ह्यामध्ये मंजूर केला आहे। आणि वाटपाला सुद्धा सुरुवात झालेली आहे। ज्या ज्या शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन झाले, ज्या ज्या शेतकऱ्यांना रक्कम दाखवत आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण सुरू झालेलं आहे। त्यानंतर नाशिक जिल्हा। नाशिक जिल्ह्यामध्ये 8 कोटी 78 लाख रुपयाचा पीक विमा मंजूर केलेला आहे। त्यानंतर नंदुरबार मध्ये 2 कोटी 9 लाख रुपयाचा पीक विमा मंजूर केलाय। आता नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे, त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि ही रक्कम तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरण सुरू आहे। त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये
1,06,00,000 रुपयाचा पीक विमा पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर केलेला आहे. धुळे जिल्ह्यामध्ये 1,03,00,000 रुपयाचा पीक विमा पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर केलेला आहे. त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर वाशिम जिल्ह्यामध्ये 1,09,00,000 रुपयाचा पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा मंजूर केला. वाशिम जिल्ह्यामध्ये 36 महसुली मंडळे आहेत आणि वाशिम जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा 1,09,00,000 रुपयाचा आहे, ज्याच्यामध्ये सोयाबीन असेल, मूग असेल, ज्वारी, बाजरी, मक्का, कांदा ह्या सर्व पिकाचा समावेश आहे आणि कपाशी आणि तूर या दोन पिकाचं कॅल्क्युलेशन बाकी आहे या वाशिम जिल्ह्यामध्ये. त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये 90 महसूल मंडळे आहेत आणि पहिल्या टप्प्यापोटी 2,50,00,000 रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यानंतर सातारा जिल्हा 3,62,00,000 रुपये, सांगली 1,21,00,000 रुपये, पुणे 1 कोटी रुपये, कोल्हापूर फक्त 27,00,000 रुपये. त्यानंतर भंडारा जिल्हा 4,33,00,000 रुपये, चंद्रपूर 2,60,00,000 रुपये, गडचिरोली 2,24,00,000 रुपये, नागपूर 1,94,00,000 रुपये अशा प्रकारचा पीक विमा मंजूर केलेला आहे. त्यानंतर ठाणे जिल्हा सर्वाधिक मागच्या 2 वर्षांमध्ये मंजूर झालेली रक्कम यंदा खरीप हंगाम 2025 मध्ये मंजूर झालेली आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्या शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यासाठी 17,93,00,000 रुपये, पालघर 15,24,00,000 रुपये, रायगड फक्त 23,00,000 रुपये आणि सिंधुदुर्ग फक्त 7,00,000 रुपये अशा प्रकारे खरीप हंगाम 2025 साठी 27 जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर केला, ज्याच्यामध्ये सर्वाधिक निधी मराठवाड्यासाठी 978 कोटी रुपये. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 131 कोटी रुपये आहेत. त्यानंतर विदर्भातल्या शेतकऱ्यांना 62,53,00,000 रुपये आहेत. त्यानंतर कोकणातल्या शेतकऱ्यांना 35,26,00,000 रुपये आहेत. पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 12,73,00,000 रुपये आहेत. अशा प्रकारे हा पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 1,250 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर केलेला आहे, जे राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून आणि विमा कंपन्यांच्या माध्यमातून जे काही 12,000 पीक कापणी प्रयोग झाले होते त्या 12,000 पीक कापणी प्रयोगापैकी 6,000 कापणी प्रयोगाची माहिती आणि निश्चित झालेली नुकसान भरपाईची आकडेवारी ही मी तुम्हाला सांगलेली आहे. आणि जो काही निश्चित झालेली आकडेवारी आहे त्यानुसार खरीप हंगाम 2025 चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरणाला सुरुवात झालेली आहे. परंतु हीच काय आकडेवारी, हीच काय रक्कम अंतिम नाही. हा पीक विमा वाटपाचा पहिला टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा मोठी रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे अशी माहिती सध्या देण्यात आलेली आहे. आता ही जी माहिती सांगितली याच्यामध्ये काही जिल्हे वगळले, जसं की लातूर जिल्हा नाही, धाराशिव जिल्हा याच्यामध्ये नाही, याचबरोबर बीड जिल्ह्याचा समावेश नाही, याचबरोबर यवतमाळ सारखा जिल्हा नाही. मग ज्या जिल्ह्याची नावे याच्यामध्ये नाहीत तर दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. हा पहिला टप्पा आहे, हे काही अंतिम टप्पा नाही. दुसऱ्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2025 चा पीक विमा मिळणार आहे. परंतु सध्या जी काही निश्चित झालेली जी काही आकडेवारी आहे आणि जी काही सध्या मी तुम्हाला माहिती सांगितली त्या माहितीप्रमाणे खरीप हंगाम 2025 चा पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे. किमान हेक्टरी 18,500 रुपये हिंगोली सारख्या जिल्ह्यात जमा होत आहेत. नांदेड सारख्या जिल्ह्यामध्ये हेक्टरी 26,500 रुपयापेक्षा जास्तचाच पीक विमा जमा होत आहे. आता ही सर्व आकडेवारी सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, मका या पिकांची आहे. परंतु जसं की जी दीर्घ कालावधीची पीक आहे जसं की तूर आणि कपाशी या दोन पिकांचा पीक विमा कॅल्क्युलेशन बाकी आहे. कॅल्क्युलेशन होऊन मे मध्ये याचं वितरण होईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून दिलेली आहे. पण ज्याचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे, ज्या शेतकऱ्यांना कॅल्क्युलेशनची रक्कम दाखवत आहे त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. ज्यांना अद्यापही पीक विमा आलेलं नाही त्यांना आज, उद्या, परवा, पुढच्या 2-3 दिवसामध्ये पीक विम्याचं वितरण होईल अशी माहिती आपल्याला दिलेली आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2025 च्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात एक छोटासा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला. हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथे थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.